हेलो दोस्तों, नमस्कार। कैसे हैं सब लोग? स्वागत है मेरे यूट्यूब चैनल पर। मैं महेश जोशी और आज एक नए ब्लॉग के साथ। दोस्तों, आप सबको सबसे पहले आज जो है जन्माष्टमी बहुत ढेर सारी शुभकामनाएं और बधाइयाँ। दोस्तों, जन्माष्टमी के शुभ अवसर पर जो है यहाँ मुंबई में जो है दही हांडी का प्रोग्राम होता है, जो हम आपको अपने चैनल के द्वारा दिखाने जा रहे हैं। बने रहे हमारे वीडियो में। और यहाँ का प्रोग्राम कैसा लगा आपको, अपनी जो है कमेंट बॉक्स में अपनी राय जरूर दें। और दही हांडी का प्रोग्राम देखा आपको दिखाते हैं अपने चैनल द्वारा। देखिए, आज जन्माष्टमी में काफ़ी बारिश हो रही है और पूरी बारिश के साथ लोग मज़ा एंजॉय कर रहे हैं। और दही हांडी का देखिए प्रोग्राम, बहुत तेज़ बारिश है बाहर। प्रोग्राम देखिएगा। आणि आमचे बंधू तात्यांना त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तसेच या ठिकाणी मी मयूर जाधव विनंती करतो, आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय सुनीलजी पाटील साहेब, सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. माजी नगराध्यक्ष सुनील पाटील साहेब यांचं या उत्सवानिमित्ताने शुभ आगमन झालेलं आहे. त्यासाठी आमच्या युवा प्रतिष्ठान फाउंडेशन यांच्यावरती आभार व्यक्त करते. सन्माननीय माजी नगराध्यक्ष सुनील पाटील साहेब, त्यानंतर सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड साहेब यांचंही शुभ आगमन या उत्सवानिमित्ताने झालेलं आहे. त्यांचंही आपण स्वागत ये देखिए टीम आई है बाहर से, सब अलग अलग हो जाती हैं। और जो है दही हांडी जो है ऊपर लटका हुआ, देखिए ये मटका लटका हुआ ऊपर दही हांडी का। रॉक ऑन डांस अकेडमी खोलना होता है, सुप्रसिद्ध डांस अकेडमी, रॉक ऑन डांस अकेडमी, लाखों रुपये का नाम मिलता है इस पे। या गोविंदा पथक यांना आपण पारितोषिक आणि सन्मान चिन्हाचा सन्मान करत आहोत. पुन्हा एकदा मंडळी, आमदार महेंद्र शेठोरवे युवा प्रतिष्ठान व आई ग्रुप कांसा वारणा फाउंडेशन आयोजित खोपोली खालापूर तालुक्यातील ही सर्वात मोठी मानाची दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेला हा दहीहंडी उत्सव 2025 सध्या 11वे वर्ष आपण साजरे करत आहोत. आणि हा आनंद आम्हाला तुम्हा सगळ्या खोपोलीकरांसोबत साजरा करायचा आहे, शेअर करायचा आहे मंडळी. म्हणूनच आपण लकी ड्रॉ सुद्धा ठेवलेला आहे. माझी विनंती आहे, या माझ्या सर्व दादांकडून आपण आठवणीने कुपन घ्या, कारण माझ्या सर्व माता भगिनींना लकी ड्रॉ मध्ये सोन्याची नथ जिंकता येणार आहे. बहुत बारिश हो रही है, यहाँ जो है लगातार बारिश रहती है 4-5 महीने। बारिश नाम बंद होने का नाम नहीं ले रही अभी। इतनी बारिश है कि जो है थोड़ा सा प्रोग्राम में जो है डिले हो रहा है बारिश की वजह से। जो है दही हांडी फोड़ने में टाइम है अभी, जहाँ तक आपको जाएंगे। और जो टीमें यहाँ पर हैं और टीमें आपको दिखाते हैं। नीचे टीम वाली है, ग्रीन ड्रेस और ब्लू ड्रेस में जितने भी हैं सब टीम वाले हैं। व्हाइट ड्रेस, पिंक ड्रेस, सब अलग ड्रेस के लोग यहाँ जो है दही हांडी में मटके फोड़ने में भाग लिए हैं लोगों ने। और जो टीम जीतती है उसको 1 लाख रुपये का इनाम मिलता है। तो ये देखिए, जोरदार टाळ्या होऊन जाऊदेत मंडळी पद्मावती महिला गोविंदा पथक यांच्यासाठी.
दादा थोडे मागे उभे आहेत, सगळ्यांना विनंती थोडं सगळ्यांनी जरा पुढे सरका, जेणेकरून त्यांना एक देखिए सपोर्ट छोटी मिळेल सी चालू. बच्ची कितने ऊपर पिरामिड पर चढ़ रही है. 7-8 साल की बच्ची ये पिरामिड के ऊपर चढ़ते हैं. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मंडळी. पद्मावती महिला गोविंदा पथक यांच्यासाठी आपल्या स्वातंत्र्य दिनाचं आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचं दुग्ध शर्करा असा योग त्यांनी इथे दाखवला. सुंदर असा तिरंगा त्यांनी इथे सजवला होता. पुन्हा एकदा राणी पद्मावती यांच्याप्रमाणे कर्तृत्व असलेल्या आपल्या सगळ्या पद्मावती महिला गोविंदा पथकातील सर्व महिला गोविंदासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पद्मावती महिला गोविंदा पथकांचा उत्साह आम्हाला दहीहंडी थरामध्ये तर दिसला. मला एकदा तुमचा उत्साह थोडासा डान्स मध्ये सुद्धा बघायचा आहे. डीजे पद्मावती मार्गदर्शन करतात ते म्हणजे आमचे सत्यानिकेत साहेब असतील आणि आमच्या मोठे बंधू युवासेना प्रमुख आदरणीय रवीजी रुपळे साहेब सर्व या ठिकाणी आले. कृपया करून त्यांना विनंती, सर्वांनी त्यांना येण्यासाठी जागा करायची आहे. पाहुण्यांना येण्यासाठी सर्वांनी जागा करायची आहे. तुमच्या जास्त लोकांना विनंती आहे. आल्यानंतर त्यांना टेबल आहे या ठिकाणी आदरणीय भाऊ पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे. सर्वांना विनंती, आपण अधिकाऱ्यांनी ज्यांना डोक्यावर घेतलं आणि आमच्या पाठी ज्यांनी आमच्यासारखे कार्यकर्ते घडवले, आमच्या सर्वांनी आमचे आणि आमच्या पाठी नेहमी खंबीरपणे ज्यांची साथ असते आमचे काका आदरणीय कैलासजी गायकवाड साहेब आणि आमचे मोठे बंधू स्वर्गीय गायकवाड साहेब, सामाजिक कार्यकर्ते, समाजाला एक न्याय देणारा उत्तर नेतृत्व म्हणून त्यांना ओळखला जातो ते म्हणजे रवी रोकडे, विशाल भाऊ गायकवाड, विशाल भाऊ कांबळे या ठिकाणी स्वागत आहे. सर्वांना विनंती, आपण या ठिकाणी बसायचं आहे. सर्वांना विनंती आहे.